त्याला सांगितलं महाराज तुमचं काय काकद भोपळा देश मोकळा. ज्ञानोबा तुकाराम संध्याकाळी गुलाबजाम. मजा आहे मजा. विनोद म्हणून बोलत नाही तरुण मंडळी इकडे काय बसले बघा ते कोपऱ्यात. इकडे बघा ते मोबाईल ठोकशात. ह्या मोबाईलमुळे माणसाला माणूस बोल ना काय. काल पुरा एक मोबाईल बघत बघत दुसऱ्याच्या घरात घुसले. त्याला पताच लागला नाही घर बदलल्यावर. त्याच्या पाठीत दणका बसला त्याला कळालं घर बदललंय म्हणून. असू द्या आता कालाय तस्मै नमः. थोडं माझ्याकडे लक्ष द्या. काय सांगू लागलो कीर्तन. हे तरुण मंडळी तुमच्यासाठी एक वाक्य बोलतो. आम्ही परमार्थच करतो तर काय मजा आहे महाराज. खरंच सांगा येता येता तुम्ही आम्हाला रथात बसून आणलं. कशात बसून आणलं. तुम्ही लग्नातच एक बार बसला असता त्याच्यावर काय ह्याचा मेळ. विनोद म्हणून बोलत नाही. खानदानी परमार्थ करणाऱ्या माणसाला माणसं किंमत देतील यात नवल नाही. देव किंमत देईल यात नवल नाही. येम देखील किंमत देतो. येम येम धर्म वाट बाह्य निरंतर जोडून या काही येते येते. जाऊ द्या थोडक्यात बोलतो. किती किंमत आहे परमार्थ करणाऱ्या माणसाला. आमचे आता कृष्ण महाराज तुम्हाला किती किंमत आहे गुरुजी किंमत सांगा लो. मृदंगाची बायको मृदंगी. मृदंगाची बायको मृदंगी. ताईला जर म्हणलं थाप कुंकून टाका म्हणलं धुमाकून ठोका. किंमत आहे. आमच्या माईकवाल्याला माईकवाल्याची बायको मायकीन मायकीन. ताईला जर म्हणलं ताई आवाज कसा सोडा म्हणल्या सगळ्यात मोकळा सोडावा. किंमत आहे हो. डॉक्टरची बायको थोडं बोला ना. कंडक्टरची बायको सरपंचाची बायको पेताड्याची बायको. हा म्हणा की पेताडी नाही. वाईटाला कोणीच किंमत देत नाही. आणि चांगल्याच्या लोक पाया पडल्याशिवाय राहत नाही. पाया पडल्याशिवाय. म्हणून ज्याला माळ नसेल त्यानं पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला. पवित्र अंत करणारा परमार्थ करा. सद्गुरू जोग महाराजाची शपथ घेऊन सांगतो. सद्गुरू मोतीराम महाराजाची शपथ घेऊन सांगतो. आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. उद्धार किंमत आहे. तुकोबाराने सांगितलं अरे म्हैस पाण्याची शायस करू नको देव पाण्यासाठी कर. नंदू महाराज ती लय खट होत. ती म्हणला म्हैस सांगा. काय सांगा पाहिजे. तुकोबाराने विचार केला याच्या डोक्यातली म्हैस गेली गेली. जा घरी गोट्यात म्हैस आहे. कुठं गोट्यात. पळा सुटला तर बघतो तर काय गोट्यात म्हैस. काही माणसाचा विश्वास बसत नाही. पत्नीला विचारलं म्हैस कुणा आणली. मुलाला विचारलं म्हैस कुणा आणली. थोडं माझ्याकडे लक्ष द्या. पत्नीने सांगितलं म्हैस आली नाही. बंद करा बंद करा. काय करावं काय नाही. माझ्या पुढे बसून जर का चालाय. काय करावं काय नाही. मी एकाला उठू देत नाही. तुम्ही चिंता मी टाइमच सोडतो. थोडं माझ्याकडे लक्ष द्या. पत्नीला विचारलं म्हैस कुणा आणली. नाही आणली. मुलाला विचारलं म्हैस कुणा आणली. नाही आणली. विचार केला ज्यांच्या शब्दानं म्हैस सापडते त्यांना सांगितलंय देव पाहवया करीवो सायास. ज्यांच्या शब्दानं म्हैस सापडते त्यांच्या शब्दानं का देव सापडणार नाही. का देव सापडणार नाही. संसाराच्या तापे तापलो मी देवा करिता या सेवा. इटली हे चित्त प्रपंचापासून संसाराच्या नावे घालून या सगळ्याचा त्याग केला. पळा सुटला. तुकोबाराची पायी धरली. करा क्षमा अपराध करा क्षमा अप. महाराज तुम्ही सिद्ध महाराज तुम्ही. आहा नाही विचारिला अधिकार मी आपुला मिटव अनाथ अपराधी कर्म हे नमती मांड बोल. तुझं मी आठविले नाही कधी वाट कृपा माय. डीजे डीजे म्हणते. नंदू महाराज खरं सांग का मी इमानदारीने सांगतो. मी डीजेवर नाचलो ना एखादा नाच ऐकत नाही. टाळीवर लोकांना नाचलं तरी कीर्तनाची नट नाचे नाचले व्यवसाय नामाची नाही. यमदमा अवकाळा तीर्थ ठायावरी. यम म्हणे काय यमावे. दम म्हणे काय दमावे. तीर्थ म्हणती काही एखाद्याने वैकुंठा जावी. येत वैकुंठाची गेली आघवी. आयुष्य नाम घोष गौरवी. ढवळीले
हरिभजनी हे ऐका, माझ्याकडे लक्ष द्या. महाराज चुकलो, क्षमा करा, तुमचा अधिकार कळाला नाही. सिद्धेश्वर महाराज तुकोबारायनं डोक्यावर हात ठेवला. कुणाच्या? कुणाच्या? गंगाधर पंत मळाचे हात ठेवून मस्तकी प्रसाद देऊनी केली. आपुले पदी धरीतील हाती कृपया केली. माझ्याकडे डोक्यावर हात ठेवला, हस्त कृपा केली. गात्यातली राहिलेली अभंग गंगाधर पंत मवाळानं लिहिली. गात्याचे लेखक बनले लेखक. आज चंद्रश्री आहे तोपर्यंत गंगाधर पंत मवाळाची कीर्ती आहे. टाळी वाजवा. चला उत्तर द्या लवकर. तुकोबारायाची संगती घडली गंगाधर पंत मवाळाला कशाच्या निमित्तानं? कशाच्या? वा, म्हशीचा उद्धार झाला का नाही? टाळी वाजवा. तुकोबाराय सांगतात कशी बी घडू द्या, संत समागम एखादी हे परी. परी म्हणजे प्रकार पद्धत. महाराज कळायला टाइम होत आला, नाही घडली तर नका घडू द्या. मेलो तर मरा, फक्त मरताना वासना शिल्लक ठेवा. जन्म घेणे लागे तिची झाली अंगी, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारी खलु दुस्तारी कृपया प्यारी पाह्य मुरारी भज गोविंद भज गोविंद भज गोविंद मूढमते किती वेळा जन्म यावनी तुझ्या पतित म्हणून या जीव भ्याला शरण गेला. जशी वासना तसा जन्म. महाराज उद्या वासना शिल्लक राहिली, जन्म जर बैलाचा मिळाला तर तुकोबाराने सांगितलं बैलाचाच मिळू द्या. ज्ञानोबारायाच्या पालखीचाच बैल, पालखीचाच. महाराज उद्या जर जन्म आम्हाला घोड्याचा मिळाला तर तुकोबाराने सांगितलं घोड्याचाच मिळू द्या. ज्ञानोबारायाच्या पालखी पुढचाच घोडा, पालखी पुढचाच. महाराज उद्या जर जन्म कुत्र्याचा मिळाला तर त्यांच्या दरबारात कुत्रा म्हणून जगाव. संतांच्या दरबारात कुत्रा व्हावे त्यांची द्वारी स्वान याती. आता तरुण मंडळी तुमच्यासाठी सांगतो, थोडं लक्ष द्या. गुरुजी मला हे तरुण बघून लय आनंद वाटला. नाही काही गावात आम्हाला म्हाताऱ्याने ताप दिलाय. वायरी तुटल्याले, बल्ब फुटले, फ्यूज उडाले, रेंज गेले आले. बरं आम्ही गेल्यास गपची बसत नाहीत. महाराज लक लक फाउंडेशन हाणलं. कुठून आला मी म्हणलं मसन वाट्यातून. महाराज बरं बरं मला आता देव देव करा वाटाले. देव देव काय करा वाटाले? म्हणलं बाबा रेंज गेल्या देव देव करा वाटाले. रेंज होती तेव्हा का झिंगझिंगाट केलं काय? अरे रेंज नसली तर मोबाईल चला ना, आणि देवदेव कसा होईल? विठाला विठाला हवे त्यांची द्वारी. एवढा दृष्टांत सांगतो, थोडं लक्ष द्या. मांडी घाल बाळा, मांडी घाल. सरळ सरळ. सांगल्याच्या दरबारात आपण संतांच्या संगतीत कुत्रा म्हणून जरी जगलोत तरी आपल्याला किंमत मिळाल्याशिवाय राहत नाही. ज्यांचा हा जयंती उत्सव चालू आहे, महाराष्ट्रातले जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांना एक कुत्रा पाळला होता. पुन्हा थोडं माझ्याकडे लक्ष द्या. त्या कुत्र्याचं नाव काय होतं? वाघ्या. वाघ्या. गुरुजी 7 वर्ष कुत्रा राज्याच्या संगतीत होता. कुणाच्या? कुणाच्या? कालांतरानं शरीर जाता आघाव्या नाशिवंत स्वभाव्या म्हणून तू वाजून जावे. पंडू कुमारा काय सांगाव महाराज. झोपा जाणार आहे. स्वभाव आहे याचा. अख्ख्या महाराष्ट्रात कळालं. राज्य गेले, राज्य गेले, राज्य गेले. ऐका तरुण मंडळी, लाख मरावे परंतु लाखाचा पोशिंदा मरता कामा नये. अख्खा महाराष्ट्र दुःखी झाला यात नवल नाही. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी पाळलेला कुत्रा ढसा ढसा लढू लागला. कोण? कुत्रा. महाराजाचं शरीर नेलं, प्रेत यात्रा नेली, चित्तेवर ठेवलं शरीर, चंदनाची लाकडं टाकली. माझ्याकडे लक्ष द्या.
बेल टाकला, तुंप टाकलं, नारळ टाकलं, तुळस टाकली, सुगंध सुटला. तरुण मंडळी थोडं माझ्याकडे लक्ष द्या. ज्या राजाच्या चित्तेचा सुगंध सुटला त्या राजाच्या आयुष्याचा काय सुगंध असेल? काय सुगंध असेल? चित्तेला आग लागणार. गर्जना झाली सगळ्यांना माझ्या पाठीभाग म्हणा, जोऱ्यात म्हणा, जोऱ्यात म्हणायचे. संभाजीनगर पर्यंत आवाज गेला पाहिजे जोऱ्यात. चित्त्याला आग लागली आणि गर्जना झाली. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. सद्गुरु टिळक महाराज की जय. श्री गुरु मोतीराम महाराज की जय. गुरुवर्य मारोतराव महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. चित्तेला आग लागली. नंदू महाराज गर्जना झाली. वाघ्या नावाच्या कुत्र्यानं मागं पाहिलं नाही, पुढं पाहिलं नाही. धार दिशा चित्तेत उडी मार. टाळी तरी वाजवा. उडी मारली. वाघ्या नावाचा कुत्रा जळून भस्म झाला. माझ्याकडे लक्ष द्या. आज जर तुम्ही गडावर गेले ना, पहिलं दर्शन छत्रपती शिवाजी महाराजांच्या संबंधीचं आहे आणि दुसरं दर्शन वाघ्या नावाच्या कुत्र्याच्या संबंधीचं आहे. एका कुत्र्यानं राजाची संगती केली. आपल्याला कुत्र्याच्या पाया पडावं लागते. कुत्र्याच्या धोरात टाळी वाजवा. कोणाच्या पडावं लागतंय? भांडणं लागल्यास माणसं म्हणते कुत्र्याच्या. अरे कुत्र्याच्या पाया पडावं लागतंय म्हणून व्हावे त्यांची द्वारे. स्वान याते. ज्या राजाच्या चित्त्यात उडी मारावी कुत्र्यानं, इतका मोठा माझा राज्य आहे. इतका मोठा आहे. महाराज त्यांच्या दरबारात कुत्रा म्हणून जगाव. तिथं साधना काय घडेल? तेथे रामनाम होईल. साधना फार महत्वाची. जोवर अर्जुना तो बोध भेटेची ना मना, तवची या साधना भरावी लागे. काय सांगाव हारा. झोपा. आमचे हे सद्गुरू नामधारक मारोतराव महाराज दस्तापूरकरांचा आवाज आहे. ऐका. तृप्ती झाली या जैशी, साधने सरत्या पैशी. साधना महत्वाची आहे. तिथं साधना काय घडेल? आणि घाल, आणि घाल. तिथं साधना काय घडेल? तेथे रामनाम होईल. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पाद शिवनम अर्चनम वंदनम दास्यम शक्यम आत्मनिवेदनम. श्रवणाचे मेशे पैसा व्यवने साम्राज्य भवने सुखी नांदे. येत मनाचा मारू न करिता, इंद्रिया दुःख न देता. मोक्ष आहे ऐता. गीता भागवत करीती. श्रवणे परीक्षित तारला. 7 दिवसा मुक्ती म्हणून तेथे रामनाम होईल. श्रवण कानावर नाम चिंतन पडेल आणि आपला उद्धार होईल. घडेल भोजन. भोजन तो कामने शेष शिवीन आणि वचन न मोडी. महाराज कळालं. पण तिथं राहावं कसं? कामारी बट्टी कशी वेचा सेवक दीनपणे रंक तेची भली. ऐका. तिसरं चरण आहे. काम करतो तो कामारी. भगत महाराज काम करतो तो कामारी. माप करतो तो मापारी. पूजा करतो तो पुजारी. मंदिरातले बल्ब हाणतो तो महापुजारी. म्हणून कीर्तन सुटलंय. माझी एक विनंती आहे. इथं काम करा, इथं सेवा करा. जे ज्ञानाचा ते तर सेवा. हा एवढा मंडप टाकलाय, एवढं वैभव वाढवलंय. हे याच्याशिवाय होत, याच्याशिवाय होत नाही. म्हणून माझी विनंती आहे, सडळ हातानं तुम्ही देणगी द्या. नक्की आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. काही माणसं भगत महाराज इकडे देत नाही तू आणि दवाखान्यात घातल्याशिवाय राहत. बघा काही माणसं टाळ वाजनात, भजन करणार. पुन्हा त्याला जर म्हणलं कुठं चाला, मारुतीच्या पाया पडा. हात चांगले होते तेव्हा राणी दाखवत होता मारुतीला.
म्हणून माझी विनंती आहे गडे, हात चांगले आहेत तोपर्यंत दान करा. टाळी वाजवा कळाला. पाय चांगले आहेत तोपर्यंत जव हे सकळ सिद्ध आहे. हात कानावया पाय तव तो आपले स्वहित पाहिजे तीर्थयात्रे जायत नको नको. शरीर चांगलं आहे परमार्थ करा. एक वाक्य बोलतो तुम्ही एका हाताने द्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कृपेनं तुम्हाला 10 हाताने मिळाले. श्वराला 10 हातानं. पुन्हा 1000 दिले तर 2000, पुन्हा 5000 दिले तर झोपले काय, पुन्हा 10,000 दिले तर हा, आणि पुन्हा काहीच नाही दिले तर हा जेवायला तरी हजर राहा. मग जाऊ दे, असू द्या. अन्नदान करणारे, पंक्ती करणारे तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. टाळी वाजवा. कोटी कोटी. कामारी बट्टी का शिवेचा दीनपणे, दिन म्हणजे लहानपणा नम्र झाला. त्याने कोंडीले लहानपण मुंगे साखरेचा आयरा बाटा शबरी लहान झाली. जब मेरा राम जी का आवन होगा, शबरी का कुटिया का पावन होगा. शबरी लहान झाली, रामप्रभूनं भेट दिली. म्हणून दीनपणे रंगतीची भले भलं म्हणजे चांगलं. महाराज आम्हाला सुखाच्या अपेक्षा आहे. तू का म्हणे सर्व सुखदा संगाती, तू का म्हणे सर्व सुखदा संगाती, तू का म्हणे सर्व सुखदा संगाती, तू का म्हणे सर्व सुखदा टाळी टाळी. घडला पंगदे संताती घडला पंगद संताती घडला पंगद संताती राम 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 होईल जवा
जोरात वा आनंद वाटला. आता वाजली की 12. तो का म्हणे सर्व सुख त्या संगती घडील पंगती. भगत महाराज इथं संगती बी आहे पंगती बी आहे. संगती पंगती देवासवी घडी नित्य नित्य जोडी. काही माणसाला संगती आमदाराची स्वामी आणि पंगती ढाब्याची. पण इथं संगती बी आहे. तो का म्हणे सर्व सुखत्या सर्व सुख्याजी येथेची सुख या संत समा. तो का म्हणे तेथे सुखा काय सर्व सुखाजी लहरे भाई अलंका पोरे झोपा सर्व सुख आहे. तू का म्हणे सर्व सुख त्या संगती आणि घडील पंगती संताची आहे फायदा. ते तेरा मनाम होईल श्रवण घडील भोजन उच्चिष्टात. एक बार जोरात टाळी वाजवा आमच्या. आता डबल इकडं वाजवा. काय आनंद वाटला महाराज. ऐका अरे खरं सांगू का एक आनंद सांगतो. तुम्ही आम्ही जगलोत आणि आपल्या डोळ्यात देखत राम मंदिर झालं हे जीवनातला खरा आनंद. ज्यांच्या हातानं झालं ना
देशाचे पंतप्रधान लाडके माननीय नरेंद्रभाई मोदी, त्यांना कोटी कोटी धन्यवाद. टाळीवार. म्हणून एक वाक्य बोलतो, तुम्ही सगळे आहात तरुण, तुम्ही सगळे आहात. थोडं माझ्याकडे बघा. तरुण, तुम्हाला पाहून माझं मन आलं. जोरात बोला. सिद्धेश्वर महाराज, तुम्हाला सगळ्याला पाहून माझं मन आलं भरून. हा सप्ताह वर्षात असा चांगला घ्या करून. नक्की तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आशीर्वाद देतील, वरून आशीर्वाद देतील. ज्याला माळ नसेल त्यानं पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला. दुसरी गोष्ट, कोट्यातली गाय सांभाळा. आणि तिसरी गोष्ट, घरातले मायबाप सांभाळा. मायबाप. भगत महाराज, महिला मंडळी, कीर्तन सुटलाय. तुम्ही माझ्या आईसारख्या बहिणीसारख्या आहेत. राग आला तर दक्षिणा देऊन जा, शिवाय देत जायचं. हेच लय अवघड. या शिवपुराण ऐकत्यात, भागवत ऐकत्यात, कथा ऐकत्यात, सासूकडे बघत बघत चहा पेत्यात. इमानदारनं तुम्ही तुमच्या सासू सासऱ्याची सेवा करा. तुमची भाऊजाई तुमच्या आईबापाचे पाय धुवून पिल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्ही जर इथलच खाऊन सासूला ढुस फुस ढुस फुस, तुमची भाऊजाई तुमच्या आईबापाला जित्त पुरील जित्त. जैशी करणी जगी जीवनाचे सार, घ्यावे जाणून सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो देश्वर. बस सकळ तीर्थाची जी एका माता पितरे. गावकरी मंडळीला, तरुण मंडळीला कोटी कोटी धन्यवाद. एखादा शब्द चुकीचा गेला असेल, करबिली तैशी केली काट काट, वाकोडे कानीट देव जाणे. हातावर करा, हातावर करा, हातावर करा. सरळ कॅमेरेवाले वा, सगळ्यात फिरवा. धन्यवाद तुम्हालाही. सरळ. हा, अशा ठेवा, चहा पिऊन घेतो. उडव.